प्रॅक्टिस सेट 6.2 या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण मीडियन कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ आवर्स दे वर्क इन अ सॉफ्टवेअर कंपनी. एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला डेली नंबर ऑफ आवर्स किती आहे आणि नंबर ऑफ वर्कर्स किती आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो इतके 150 वर्कर्स असे आहे की ज्यांनी 8 to 10 आवर्स या रेंजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड द मीडियन ऑफ नंबर ऑफ आवर्स दे वर्क. तर आपल्याला हा जो डेटा दिलेला आहे याचा यूज करून आपल्याला मीडियन फाइंड करायचा आहे. कसला? नंबर ऑफ आवर्स दे वर्क, त्याचा मीडियन फाइंड करायचा आहे. ठीक आहे, मीडियन फाइंड करायचा. सो फर्स्ट स्टेप आपल्याला चेक करायचं दिलेला डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे की नाही. 8 to 10, 10 to 12, 12 to 14 कंटिन्युअस फॉर्ममध्ये क्लासेस आहे, त्यामुळे क्लासेस आपण ॲज इट इज घेऊ शकतो. इथे आपल्याला किती कॉलम्स लागणार आहे? 3 कॉलम्स लागणार आहे. फर्स्ट कॉलम असणार आहे क्लासचा, देन नेक्स्ट कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सीचा, आणि त्याच्या नेक्स्ट कॉलम असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. ठीक आहे, असे 3 कॉलम आपल्याला लागणार आहे. त्यानंतर मीडियन कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला काय आहे? मीडियन इज इक्वल टू एल प्लस n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय h. तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागेल मीडियन क्लास काय आहे. मीडियन क्लास लागणार आहे. मीडियन क्लास आपल्याला मिळाला, त्याच्यावरून आपण एलची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. त्यानंतर एचची व्हॅल्यू पण फाइंड करू शकतो. एच म्हणजे काय? क्लास विड्थ असते. बाकी CF आणि F ही इन्फॉर्मेशन आपल्याला टेबलवरून मिळणार आहे. त्यानंतर इथे एन काय, नंबर ऑफ वर्कर्स किती दिलेला आहे, आपल्याला व्हॅल्यू मेन्शन नाही केलेली, सो आपल्याला इथे सम करावे लागेल. हिअर एन इज इक्वल टू 150 प्लस 50 200 500 1000. सो एन इज इक्वल टू 1000 वर्कर्सचा डेटा आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, आता बघूया आपण टेबल. सो फर्स्ट 8 to 10, 10 to 12, 12 to 14 and 14 to 16. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ वर्कर्स. सो ह्या व्हॅल्यूज आपण फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत. 150 500. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रिपिटेशन. जो नंबर असतो तो नंबर आपण नेहमी फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये लिहितो. 150 500 300 and 50. ठीक आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. सो 150 ॲज इट इज इथे मी लिहिणार. त्यानंतर ह्या 150 मध्ये मी हा नंबर ॲड करणार, सम इथे लिहिणार. सो 650 950 1000. n इक्वल टू 1000. दिस इज व्हॅल्यू ऑफ n. ओके, आता n 1000 आहे, n/2 काय असणार आहे? n/2 असणार आहे 500. आता 500 कुठे बिलॉंग करतं? आपल्याला काय करायचं? आपल्याला मीडियन क्लास फाइंड करायचा आहे. मग 500 कुठे बिलॉंग करेल? त्यासाठी आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम रेफर करणार आहोत. 500 150 650, 150 पेक्षा मोठा आहे, 650 पेक्षा लहान आहे. सो 500 बिलॉंग करेल या इथे, त्यामुळे हा असणार आहे मीडियन क्लास. सो हे काय असतो? n/2 500 हा अप्रॉक्सिमेट मीन असं पण कन्सिडर करतो. मग अप्रॉक्सिमेट मीन कुठे बिलॉंग करतो? दॅट इज मीडियन क्लास. सो मीडियन क्लास आहे 10 to 12. 10 to 12 आहे, त्यामुळे लोअर क्लास लिमिट एल इज इक्वल टू 10. एच क्लास विड्थ काय असते? लोअर क्लास लिमिट मायनस अपर क्लास लिमिट. सो दॅट इज इक्वल टू 2. क्लासची विड्थ प्रत्येक ठिकाणी 2 आहे. ओके, त्यानंतर आपल्याला पाहिजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण काय घेतो? जो मीडियन क्लास आहे त्याची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी जी असते दॅट इज फ्रिक्वेन्सी एफ. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? त्याच्या वरचा जो क्लास आहे तिथे जी CFची व्हॅल्यू असते दॅट इज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर ह्या 2 व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहे. त्यामुळे फॉर्म्युला काय असणार आहे? फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार. सोल्युशन असणार आहे मीडियन इज इक्वल टू एल इज 10 प्लस n/2 500 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 150 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी 500 मल्टिप्लाइड बाय क्लासची विड्थ आहे 2. ओके, सो दॅट इज इक्वल टू 10 प्लस 500 मायनस 150 350 अपॉन 500 मल्टिप्लाइड बाय 2. सो 350 इंटू 2 700. सो 10 प्लस 7/5 7/5 असणार आहे 1.4. त्यामुळे मीडियन मिळणार 11.4. सो मीडियन ऑफ नंबर ऑफ आवर्स दे वर्क इज 11.4 आवर्स. इथे युनिट आपल्याला आवर्समध्ये द्यावं लागणार आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन, आपल्याला डेटाचा मीडियन फाइंड करायचा. इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज नंबर ऑफ मँगो ट्रीज इन अ ग्रुप अँड देअर यील्ड ऑफ मँगोज. तर नंबर ऑफ मँगो ट्रीज आणि त्या ट्रीजला किती यील्ड येते ते मेन्शन केलं, म्हणजे किती मँगोज येतात तो नंबर इथे मेन्शन केलेला आहे.
तर याचं या इन्फॉर्मेशन यूज करून आपल्याला डेटाचं मीडियन फाइंड करायचं आहे. ठीक आहे. सो 33 ट्रीज असे आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मँगोज किती येतात ते रेंज करतात 50 to 100च्या मध्ये. ओके, अशी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आपल्याला मीडियन फाइंड करायचं आहे. फर्स्ट स्टेप डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का 50 100 100 150 150 200 डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आपल्याला 3 कॉलम इथे लागणार आहे. फर्स्ट कॉलम असणार आहे क्लास इथे तुम्ही लिहू शकता नंबर ऑफ मँगोज. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ ट्रीज. ठीक आहे, इथे नंबर ऑफ मँगोज आणि नंबर ऑफ ट्रीज. फ्रिक्वेन्सी नंतर नेक्स्ट असतं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. सो 50 100 then 100 150 150 200 200 250 250 300. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ ट्रीज 33 30 90 80 and then 70. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करणार. फर्स्ट नंबर ॲज इट इज 33. ह्या नंबरमध्ये हा नंबर ॲड करायचा, सम इथे लिहायची. सो 63 प्लस 90 153. त्यानंतर 153 प्लस 80 सो 233 प्लस 70 ही सम असणार आहे 250. सो टोटल नंबर ऑफ ट्रीज n इज इक्वल टू 250. ओके, 250 बरोबर आहे का बघूया आपण. सो 200 आणि 33 प्लस 70 सो 33 प्लस 70 म्हणजे 50 250. ठीक आहे. आता टेबल तर कंप्लीट झाला. आपल्याला काय पाहिजे n/2ची व्हॅल्यू. n/2ची व्हॅल्यू असणार आहे 250/2 सो दॅट इज इक्वल टू 125. अप्रॉक्सिमेट मेडियन 125 टर्म असणार आहे असं पण कन्सिडर करतो. सो त्यासाठी आपल्याला आता मेडियन क्लास शोधायचा आहे. मेडियन क्लास म्हणजे काय 125 कुठे बिलॉंग करेल ते फाइंड करण्यासाठी आपण हा कॉलम रेफर करतो. 33 63 153 सो 125 बिलॉंग करेल इथे कुठे, म्हणजेच काय दिस इज मेडियन क्लास. मेडियन क्लास एकदा आयडेंटिफाय झाला. सो मेडियन क्लास इज 150 to 200. तर आपल्याला लगेच एलची व्हॅल्यू मिळेल. एल इज इक्वल टू 150. एल म्हणजे काय लोअर क्लास लिमिट ऑफ मेडियन क्लास. फॉर्म्युला काय आहे मेडियनचा, आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहे. सो मेडियन कॅल्क्युलेशनसाठी फर्स्ट आपल्याला लागणार आहे एल. याच्यामध्ये आपण ॲड करतो n/2. एनची व्हॅल्यू माहीत आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागणार आहे, आणि क्लास विड्थ लागणार आहे. ठीक आहे. सो एल मिळाला, n/2 मिळाला. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे मेडियन क्लासची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी f, आणि त्यानंतर त्याच्या वरच्या क्लासची ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो फॉर कॅल्क्युलेशन. त्यामुळे आपण इथे लिहिणार देअरफॉर f इज इक्वल टू 90 आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 63. आणि h म्हणजे काय क्लासची विड्थ किती असणार आहे अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट दॅट इज इक्वल टू 50. प्रत्येक ठिकाणी डिफरन्स 50चा आहे. सो दॅट इज क्लास विड्थ. या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुट करणार. देअरफॉर मेडियन इज इक्वल टू L 150 प्लस n/2 म्हणजे काय 125 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 63 अपॉन फ्रिक्वेन्सी 90 मल्टिप्लाइड बाय क्लास विड्थ इज 50. सो दॅट इज इक्वल टू 150 प्लस 125 मायनस 60 टू 125 मायनस 63 सो 62 इंटू 5 हा नंबर येणार 62 मल्टिप्लाइड बाय 5 310 डिवाइडेड बाय 9. सो 150 प्लस 310 डिवाइडेड बाय 9 34.4. सो दॅट इज इक्वल टू सम असणार आहे 150 प्लस 34.4 सो 184.4. and therefore median of given data is equal to 184.4. बट इथे जर बघितलं आपण कशाशी डील करतो, आपण नंबर ऑफ मँगोशी डील करतो. नंबर ऑफ मँगोज 184.4 पॉसिबल आहे का नाही, एक आपल्याला कंप्लीट नंबर पाहिजे, त्यामुळे याला आपण ॲप्रॉक्सिमेट करणार 184 म्हणून. ठीक आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो देअरफॉर मेडियन ऑफ गिवन डेटा इज 184 मँगोज. समजलं. ॲप्रॉक्सिमेशन आपण काय केलं, कारण आपण नंबर ऑफ मँगोज मेन्शन करतोय
त्यामुळे तिथे तो आपल्याला एक कंप्लीट नंबर पाहिजे, होल नंबर पाहिजे, म्हणून 184.4ला आपण ॲप्रॉक्सिमेट केलं 184 असं. ओके, आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. Question is, the following table shows the classification of number of vehicles and their speed on Mumbai-Pune expressway. एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे टेबलच्या फॉर्ममध्ये. त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेकल्स आणि या व्हेकलचा स्पीड काय होता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर जर तुम्ही रोज बघितले, फर्स्ट रो ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल इन किलोमीटर पर आवर आणि नंबर ऑफ व्हेकल्स अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. स्पीड आणि नंबर याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड द मीडियन ऑफ डेटा. तर आपल्याला ह्या डेटाचा मीडियन फाइंड करायचा आहे. सो फर्स्ट स्टेप, दिलेला डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का. 60, 64, 64, 69, 70, 74. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे 65 पाहिजे. सो डेटा कसा आहे 60 to 64, 65, 69, 70, 74, 75, 79. याचा अर्थ काय, फर्स्ट क्लासचं अप्पर क्लास लिमिट आणि सेकंड क्लासचं लोअर क्लास लिमिट डिफरंट आहे. याचा अर्थ डेटा आपल्याला सगळ्यात आधी कंटिन्युअस फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यामुळे आपल्याला इथे 4 कॉलम्स कन्सिडर करावे लागणार आहे. सो फर्स्ट कॉलम काय असणार आहे, क्लास. त्यानंतर नेक्स्ट क्लास असणार आहे इन कंटिन्युअस फॉर्म. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, दॅट इज नंबर ऑफ व्हेकल्स. आणि त्यानंतर असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईम. ओके, सो क्लासमध्ये तुम्ही असं मेन्शन करू शकता ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल इन किलोमीटर आवर. फ्रिक्वेन्सीमध्ये मेन्शन करू शकता नंबर ऑफ व्हेकल्स. क्लास 60 to 64, 65 to 69, 70, 74, 75, 79, 79 to 84, and then 84 to 89. ठीक आहे, आपल्याला क्लास कंटिन्युअस फॉर्ममध्ये लिहायचा आहे. सो 60, 64, 65 डिफरन्स 1चा आहे, 1/2 म्हणजे 0.5. आपल्याला प्रत्येक ठिकाणी लोअर क्लास लिमिटमधून 0.5 मायनस करायचा, अप्पर क्लास लिमिटमध्ये 0.5 ॲड करायचा. सो याच्यामधून ज्यावेळेस मी 0.5 मायनस करेल, 60 मायनस 0.5 म्हणजे 59.5 आणि इथे ॲड करायचं आहे. सो 64.5. इथे मायनस करणार 64.5, इथे ॲड करणार 69.5. तर याच पद्धतीने बाकीच्या एंट्रीज आपल्याला लिहावे लागणार आहे. $64, $65, इथे असणार आहे. डेटामध्ये थोडी गडबड आहे. सो इथे सुद्धा 79 असेल 80, 80, 84, 84, 89. त्यामुळे इथे असेल 80. सो दिस इज 79.5, दिस इज 84.5. त्यानंतर 84.5 आणि 89.5. ओके, ठीक आहे. क्लास आता कंटिन्युअस झालेला आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सीज मेन्शन केलेला आहे 10, 34, देन 55, 85, 10 and 6. फ्रिक्वेन्सीवरून क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो आपण. हा नंबर ॲज इट इज. या नंबरमध्ये ही फ्रिक्वेन्सी ॲड करणार 44, 44 प्लस 55, 99, 99 प्लस 85, 184, 184 प्लस 10, 194 आणि 200. म्हणजे टोटल नंबर ऑफ रीडिंग्स असायला पाहिजे 200. चेक करूया. सो 40, 50, 60, 60 प्लस 140, ही सम आहे 140. सो दॅट इज 200. एनची व्हॅल्यू आहे n/2. n/2 किती असणार आहे 100. n/2 100 आहे. म्हणजे मेडियनसाठी आपल्याला मेडियन क्लास फाइंड करण्यासाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम चेक करायचा. 100 कुठे बिलॉंग करेल, 99, 184. सो 100 इथे बिलॉंग करेल. त्यामुळे हा असणार आहे आपला मेडियन क्लास. 74.5 मायनस 79.5. मेडियन क्लास आपल्याला हा नाही घ्यायचा, आपल्याला कंटिन्युअस फॉर्ममधला डेटा घ्यायचा आहे. सो 74.5 to 79.5 हा असणार मेडियन क्लास. मेडियन क्लासचा लोअर क्लास लिमिट आपण कन्सिडर करतो कॅपिटल L, दॅट इज इक्वल टू 74.5. त्यानंतर आपल्याला अजून फॉर्म्युलामध्ये काय काय व्हॅल्यू लागणार आहे, क्लास विड्थ लागणार आहे. क्लास विड्थ आपण स्मॉल एचनी डिनोट करतो. क्लास विड्थ म्हणजे काय, अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. फॉर एक्झाम्पल आपण कोणती एक व्हॅल्यू घेऊ शकतो, 69.5 मायनस 64.5. क्लास विड्थ किती असणार आहे 5. ठीक आहे, क्लास विड्थ झालं. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मेडियन क्लासची करस्पॉन्डिंग
फ्रिक्वेन्सी आपण स्मॉल एफ कन्सिडर करतो, त्याच्यावरची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण कॅल्क्युलेशनसाठी घेत असतो. सो फॉर्म्युला मेडियन इज इक्वल टू एल प्लस n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन एफ. आय होप आता एवढे क्वेश्चन्स आपण सॉल्व करतो, हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिला असेल. सो एल व्हॉट इज एल 74.5 प्लस n/2 म्हणजे 100 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज 99 अपॉन फ्रिक्वेन्सी इज 85 मल्टिप्लाइड बाय h इज 5. सो 74.5 या व्हॅल्यूज इथे सुद्धा मेन्शन करू शकता. f is equal to 85 and cf is equal to 99. ठीक है. प्लस 1 into 5 5 upon 85 74.5 plus 1 upon 17 1 upon 17 0. 0.0588 या टाईपमध्ये नंबर मिळणार आहे. सो 74.5 प्लस 0.0588 ॲडिशन आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस 74.588 अशी व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळे याला आपण असं लिहू शकतो 74.559. ठीक आहे. अँड देअरफॉर मेडियन इज इक्वल टू 74.559 याला युनिट असणार आहे किलोमीटर पर आवर. देअरफॉर मेडियन ऑफ गिवन डेटा इज 74.559 किलोमीटर पर आवर. लास्ट क्वेश्चन, द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक बल्ब्स इन डिफरंट फॅक्टरीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मीडियन ऑफ प्रोडक्शन. तर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, नंबर ऑफ फॅक्टरीज आणि त्या फॅक्टरीजमध्ये किती बल्ब्स प्रोड्यूस झालेले आहे ती इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला फाइंड करायचं आहे प्रोडक्शनचा मीडियन. आणि त्यानंतर इथे नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस इनसाइड ब्रॅकेट 1000 लिहिलेलं म्हणजे 30,000 to 40,000 40,000 to 50,000 अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके. सो सोल्युशन आता इथे जर बघितलं सगळ्यात आधी डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे 40 50 60 डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये. त्यामुळे 3 कॉलम्स लागणार आहे. फर्स्ट असणार आहे क्लास, इथे तुम्ही लिहू शकता नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस इन 1000. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर नेक्स्ट असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईम. तर इथे नंबर ऑफ फॅक्टरीज हे फ्रिक्वेन्सी इथे तुम्ही ब्रॅकेटमध्ये मेन्शन करू शकता इन फ्रंट ऑफ फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ फॅक्टरीज आणि क्लासचे इथे ब्रॅकेटमध्ये मेन्शन करू शकता नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस इन 1000. सो क्लासेस आहे 30 to 40 40 50 50 60 60 70 70 80 80 90 then 90 100. ओके. त्यानंतर नंबर ऑफ फॅक्टरीज फ्रिक्वेन्सी 12 35 20 15 8 7 and 8. ओके. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सगळ्यात आधी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज ही फ्रिक्वेन्सी ह्या नंबरमध्ये ॲड करायची, ॲडिशन इथे लिहायची. सो 47 प्लस 20 67 67 प्लस 50 82 प्लस 8 90 90 प्लस 7 97 97 प्लस 8 105. सो टोटल एनची व्हॅल्यू आली 105. आपण लगेच ही व्हॅल्यू इथे व्हेरीफाय करूया. सो व्हॅल्यू किती आहे 12 8 20 40 40 आणि 50 90 90 आणि 15 90 आणि 15 105. ओके. त्यानंतर आपल्याला लागणार काय काय गोष्टी लागणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लागणार आहे मेडियन क्लास. मेडियन क्लास काय असणार आहे व्हॅल्यू ऑफ n इक्वल टू 105. त्यामुळे n/2 किती असणार आहे n/2 असणार आहे 105/2 52.5. ठीक आहे. 52.5 लगेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम रेफर करायचा. 52.5 कुठे असणार आहे 47 पेक्षा जास्त 67 पेक्षा कमी. त्यामुळे हा असणार आहे मेडियन क्लास. मेडियन क्लास इज 50 to 60.
मेडियन क्लासहून आपण काय काय घेतो, व्हॅल्यू ऑफ एल. एल म्हणजे लोअर क्लास लिमिट ऑफ मेडियन क्लास, एल इक्वल टू 50. मेडियन क्लासची करस्पॉन्डिंग जी फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण एफ कन्सिडर करतो. त्याच्यावरची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते तिला आपण सी एफ कन्सिडर करून कॅल्क्युलेशनसाठी घेतो. सो एफ इज इक्वल टू 20 अँड क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 47. त्यानंतर अजून आपल्याला लागतो व्हॅल्यू ऑफ एच. एच म्हणजे काय, क्लासची विड्थ किती आहे. क्लासची विड्थ म्हणजे काय, लोअर क्लास अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. इथे प्रत्येक ठिकाणी विड्थ जर तुम्ही बघितली 10 दिसते. सो एच इक्वल टू सपोज 70 - 60 दॅट इज इक्वल टू 10. एवढ्या व्हॅल्यूज आपल्याला लागणार आहे. सो फॉर्म्युला मेडियन इज इक्वल टू एल प्लस n/2 minus cumulative frequency upon frequency multiplied by h. So value of L is 50 plus n/2. n/2 म्हणजे 52.5 minus cumulative frequency 47 upon frequency is 20 multiplied by 10. फक्त values put केले आहे. So that is equal to 50 plus 0 0 cancel होणार. 52.5 minus 47.5. So this is 5.5 5.5 upon 2. So 50 plus 5.5 upon 2 2.75. So 52.75. सो मेडियन आला 52.75. आता इथे जो तुम्ही बघितलं नंबर ऑफ बल्ब्स इन थाउजंड्स दिले होतं. सो दिस व्हॅल्यू इज इन थाउजंड्स. तर याला आपण कसं लिहू शकतो. सो दॅट इज इक्वल टू 52.75 मल्टिप्लाइड बाय 1000 52750. त्यामुळे एंडला आपण लिहू शकतो देअरफॉर मेडियन ऑफ प्रोडक्शन इज 52750 बल्ब्स. ठीक आहे.